സാത്താന്മാരെ നീ വിട്ടുപോ, പിശാചെ നീ വിട്ടുപോ. ഹല്ലേലൂയ, ഹല്ലേലൂയ. अमेरिकेची एक मोठी ऑर्गनायझेशन आहे द इंटरनॅशनल मिशन बोर्ड। या ऑर्गनायझेशनचं सुद्धा एम एकच आहे की शक्य तेवढ्या लोकांना ख्रिश्चन धर्मात कन्वर्ट करायचं। या ऑर्गनायझेशनने भारतासाठी तब्बल 175 अब्ज डॉलर्स एवढं बजेट ठेवलंय। अजून सोप्या भाषेत सांगायचं तर मुकेश अंबानी यांची नेट वर्थ आहे 116.6 अब्ज डॉलर्स आणि या लोकांनी त्यांच्या संपत्तीपेक्षाही जास्त फंडिंग फक्त भारतातल्या लोकांना कन्वर्ट करण्यासाठी दिले। हा फुल ड्रामा आहे, हे तुम्हाला कळतंय, मला कळतंय, पण कित्येक भोळ्या भाबड्या लोकांना कळत नाहीये आणि याचाच फायदा घेऊन आज लाखोंच्या संख्येने भारतात दिवसाढवळ्या धर्मांतरण होतंय। एक मेरठमधली केस सांगते। इथे 9 जणांनी एकूण 400 लोकांना धमक्या देऊन धर्मांतरण करायला भाग पाडलं होतं आणि त्यांच्या घरातल्या हिंदू देवतांच्या मूर्ती फोटो सुद्धा काढून टाकायला सांगितलं होतं। इंडियन मीडियाने लव जिहाद, वक्फ बोर्ड यावर एवढी चर्चा केली आहे की ख्रिश्चन धर्मांतरणाचं संकट किती प्रमाणात वाढलंय हे मात्र आपल्या लक्षात येत नाहीये। चला आज जाणून घेऊयात आपल्या नकळत कपटी मार्गाने भारताला पोखरणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतरणामागचं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ। पंजाब मधला मनदीप सिंग नावाचा एक मुलगा, ज्याची आई सिख धर्मातून धर्मांतरण करून 20 वर्ष ख्रिश्चन म्हणून जगली। चर्च फादरने त्याच्या आईला सांगितलं की तुम्ही आयुष्यात खूप पुण्य कमावलंय, त्यामुळे तुम्ही स्वर्गातच जाणार आहात, पण स्वर्गात गेल्यानंतर तुम्हाला तिथे राहण्यासाठी एक प्लॉट विकत घ्यावा लागेल, त्यासाठी पैसे द्या। त्यानंतर त्यावर घर बांधायला लागेल, त्यासाठी पैसे द्या। घरावर छप्पर टाकायचं आहे, आता त्यासाठी सुद्धा पैसे द्या। असे लाखो पैसे मनदीप सिंगच्या आईकडून त्या लोकांनी उकळले होते। या उलट एक केस आहे उत्तर प्रदेशमधली। कानपूरमध्ये राहणारा अमन कुमार गौतम आपल्या आई वडिलांसोबत राहायचा। त्याची आर्थिक स्थिती खूपच गरीब होती। तो घरी नसताना त्याच्या घरी 2 माणसं यायची। एक होता शोभित डॅनियल आणि दुसरा होता शोभित। हे दोघे अमनच्या वडिलांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सांगायचे आणि त्यांनी असं केलं तर त्यांना चर्च आणि ख्रिश्चन कम्युनिटीकडून 50,000 मिळतील, एक घर मिळेल, त्यांच्या उपचाराचा खर्च सुद्धा चर्च उचलेल आणि जर चर्चच्या फादरने दिलेलं पाणी त्यांनी रोज डोळ्यात घातलं तर त्यांचं आयुष्य सुद्धा अजून सुधारेल असं सांगितलं होतं। ते दोघेही ख्रिश्चन मिशनरीज होते आणि लालच देऊन गरिबांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडणं हे त्यांचं काम होतं। पण अमन आणि त्याचे वडील त्यांच्या या आमिषाला बळी पडले नाहीत आणि त्यांनी त्यांची पोलिसमध्ये तक्रार केली। पण सगळेच इतके जागरूक नसतात। काही गरीब खरंच पैशांना भुलतात आणि काही हजारो रुपयांसाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारतात सुद्धा। आता धर्मांतरण करणं हा अजिबात गुन्हा नाहीये। आर्टिकल 25 मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला हवा तो धर्म स्वीकारण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। पण जर कोणी जबरदस्तीने ब्रेन वॉश करून फसवून त्याचा धर्म किती वाईट आहे हे सांगून किंवा लालच देऊन एखाद्याला धर्मांतरण करण्याला भाग पाडत असेल तर भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन 298च्या अंतर्गत हा गुन्हा आहे। आता तुम्हालाही हा प्रश्न पडलाच असेल की मोठमोठे चर्च बांधणं, लोकांना कन्वर्ट होण्यासाठी हजारो लाखो रुपये देणं, त्यांना आयुष्यभर पैसे पुरवणं, घर बांधून देणं, यासाठी यांना फंडिंग कुठून मिळतं? चला त्याचबद्दल आता जाणून घेऊ। सुरुवातीला आपण ज्या IMB ऑर्गनायझेशन बद्दल बोललो त्या ऑर्गनायझेशनने भारतात ख्रिश्चन कन्व्हर्जनसाठी 175 अब्ज डॉलर्स एवढं बजेट ठेवलंय। ते त्यांच्या मिशनरीजना वेगवेगळ्या देशात टूरवर पाठवतात। या मिशनरीजचं काय काम असतं तर तिथे जाऊन लोकांचं ब्रेन वॉश करायचं, त्यांचा धर्म कसा वाईट आहे हे त्यांना पटवून द्यायचं। यातले काही तर लोकांना त्यांच्या देवाच्या मूर्ती नष्ट करण्यासाठी सुद्धा भाग पाडतात। ब्रह्मा विष्णु और महेश, इनको कभी ईश्वर नहीं मानूंगा और ना ही इनकी पूजा करूंगा। जगभरात मिशनरी म्हणजे अगदी शांतताप्रिय वगैरे म्हणून ओळखले जातात। त्यांची तशीच इमेज आधीपासून तयार करण्यात आली आहे। त्यामुळे न धमकावता सुद्धा लोकांना कसं कन्व्हिन्स करायचं याचं ट्रेनिंग त्या मिशनरीजना दिलं जातं। हे मिशनरीज सॅलरी बेसिसवर काम करतात। इथे प्रश्न असा पडतो की नॉन ख्रिश्चन लोकांना त्यांचा धर्म बदलण्यासाठी भाग पाडणं इतकं सोपं असतं का? तर याचं उत्तर आहे हो, काही प्रमाणात ते सोपं असतं। कारण त्यांचे टार्गेट्स असतात मोस्टली आदिवासी लोक आणि गरीब लोक, ज्यांना इतर समाजाकडून मान मिळत नाही, त्यांना काम दिलं जात नाही, तुच्छ वागणूक दिली जाते। अशांना घराचं, शिक्षणाचं आणि एकंदरीत चांगल्या आयुष्याचं आमिष दिलं जातं आणि ते लोक सुद्धा
अशा धर्मांतरासाठी तयार होतात. मदर टेरेसा सुद्धा याच कामासाठी भारतात आल्या होत्या असं सुद्धा म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांपासून शहरी भाग सुद्धा या लोकांनी टार्गेट केला आहे. हे लोक अशा व्यक्तींना हेरतात ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे, जसं की कोणावर खूप कर्ज असेल किंवा कोणता मोठा आजार असेल. अशा व्यक्तींना चर्चमध्ये बोलावलं जातं. प्रभू येशू एका दिवसात तुझी समस्या दूर करेल असं सांगितलं जातं. बदल्यात त्या व्यक्तीने काय करायचं तर प्रभू येशूला शरण जायचं, म्हणजेच आपला धर्म बदलून ख्रिश्चन व्हायचं. घरातल्या सगळ्यांना सुद्धा ख्रिश्चन बनवायचं. आय नो, ऐकायला खूप शॉकिंग वाटतं, पण हीच रियालिटी आहे. त्यानंतर अजून एक प्रोजेक्ट आहे, जोशुआ प्रोजेक्ट. या ऑर्गनायझेशनचं काम सुद्धा तेच आहे. त्यांचा एक स्टडी आहे. जगभरातले ख्रिश्चन आपल्या कमाईतले 1.7% कमाई म्हणजेच $896 अब्ज हे ख्रिश्चन कॉजेससाठी देतात आणि त्यातून 5.8% म्हणजे साधारण $52 अब्ज हे ग्लोबल फॉरेन मिशन्ससाठी दिले जातात. त्यांचा भारताविषयी सुद्धा एक स्टडी आहे. सध्या सगळ्यात जास्त प्रमाण वाढताना दिसतंय ते पंजाबमध्ये. तिथे प्रोफेट बजिंदर सिंग हा व्यक्ती खूप फेमस आणि इन्फ्लुएन्शियल आहे. त्याने लखवा मारलेल्या माणसाला बरं करून दाखवलंय, मुक्या व्यक्तीला बोलतं केलंय, बहिऱ्या माणसाला ऐकू येऊ लागलंय असे प्रयोग त्याने लाईव्ह करून दाखवलेत. पण हे व्हिडिओज तुम्ही बघाल तर त्यात कितपत सत्य आहे हे तुम्हालाच लक्षात येईल. तो त्याच्या वाढदिवसाला मोठमोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजना सुद्धा बोलावतो, त्यामुळे गरीब बिचाऱ्या लोकांचा त्यावर अजून विश्वास बसतो. अशाने 2011ला इथे 1.26% ख्रिश्चन होते, ते आता 15% झालेत, म्हणजे जवळजवळ 10 पटीने वाढले. पंजाबमध्ये ख्रिश्चन धर्माचा इन्फ्लुएन्स इतका दिसतो की तिथे पंजाबी भाषेत येशूची भजनं सुद्धा आहेत. 2011च्या जनगणनेवरून भारतात ख्रिश्चन धर्म हा 2.3% इतकाच होता, पण आता हा धर्म वाढण्याचा प्रमाण खूप जास्त आहे. सध्या मुस्लिम वक्फ बोर्डाने खूप जमिनीवर डल्ला मारलाय म्हणून त्यांच्यावर टीका होते, पण एक शॉकिंग ट्रूथ असं आहे की त्यांच्याही पेक्षा कित्येक पटीने जास्त जमीन ही चर्चकडे आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारताला सर्वाधिक भूभाग हा भारत सरकारच्या नावावर आहे. त्यात रेल्वे, आर्मी, मंदिरं, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, शाळा हे सगळं येतं आणि त्याच्या खालोखाल आहे कॅथलिक चर्च ऑफ इंडिया. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे 1965 मध्ये भारत सरकारने जाहीर केलं होतं की 1927च्या कायद्यानुसार भारतीय चर्चच्या मालकीच्या जमिनी आता भारत सरकारची मालमत्ता आहे. पण या निर्णयाची अंमलबजावणी कधीच झाली नाही. त्यानंतर त्यांची त्यांच्या स्मशानभूमीसाठी लागणारी जागा ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या जमिनीची सरासरी वाढतच जाणार आहे, यात काही शंका नाहीये. त्यांच्या नावावर 17.29 करोड एकर जमीन आहे आताच्या घडीला, ज्याचं व्हॅल्युएशन साधारण 20,000 करोड रुपये इतके आहे. आणि 2012च्या रिपोर्टवरून या जमिनीवर 2,457 हॉस्पिटल डिस्पेन्सरीज, 240 मेडिकल आणि नर्सिंग कॉलेजेस, 28 जनरल कॉलेजेस, 5 इंजिनिअरिंग कॉलेजेस, 3,765 सेकंडरी स्कूल्स, 7,319 प्रायमरी स्कूल्स आणि 3,187 नर्सरी स्कूल्स आहेत. हे सगळे प्रकार आत्ताच घडतायत का? तर नाही. पुण्यात कसबा पेठेत एक चर्च आहे, ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च, एक मराठी आडनावाचं चर्च. पेशव्यांच्या काळात पहिल्यांदा हे चर्च बांधलं गेलं होतं. आता याला ब्रदर देशपांडे हे नाव कसं पडलं तर रामचंद्र प्रल्हाद देशपांडे हे नागपूरहून पुण्यात आले होते. लहानपणापासूनच ते कट्टर ब्राह्मण होते. त्यांना ख्रिश्चन धर्माचा आणि ख्रिश्चन धर्मासाठी हिंदू धर्माचा त्याग करणाऱ्यांचा प्रचंड राग यायचा. नागपूरला ते कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेले आणि तिथून सुद्धा त्यांना परत यायचं होतं, कारण त्या कॉलेजच्या शिकवणीमध्ये आणि लोकांमध्ये सुद्धा ख्रिश्चन धर्माचा प्रभाव त्यांना दिसत होता. पण देशपांडे सुद्धा त्यातून सुटले नाही. त्यांच्यावर सुद्धा बायबलचा प्रभाव इतका पडला की या धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि पत्नीसोबत त्यांनी सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यानंतर 1917ला ते पुन्हा पुण्यात आले आणि सध्याच्या रास्ता पेठेतल्या क्राइस्ट चर्चमध्ये ते प्रिस्ट म्हणून रुजू झाले. त्यांच्या निधनानंतर या चर्चचे 2 गट झाले आणि 1967ला कसबा पेठेतल्या ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चची स्थापना झाली. यानंतर अशी अनेक मोठी नावं आहेत ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. शारदा सदन स्थापन करणाऱ्या पंडिता रमाबाई, लेखक नारायण वामन टिळक आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक, भारताला पहिली टेस्ट मॅच जिंकून देणारे विजय हजारे, अभिनेते शाहू मोडक, अशी अनेक नावं आहेत. अर्थात धर्मांतरण करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण धर्मांतरण करण्यासाठी भाग पाडलं जाणं
हा गुन्हा आहे। या सगळ्या घडणाऱ्या प्रकारासाठी कुठे ना कुठे आपणही जबाबदार ठरू शकतो। आपल्या मुलांना छान इंग्लिश यावं म्हणून आपण त्यांना नुसतं इंग्लिश मीडियममध्ये नाही तर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घालतो, जिथे गणपतीसाठी दिवाळीसाठी 1 किंवा 2 दिवस सुट्टी दिली जाते, पण ख्रिसमससाठी मात्र 15-15 दिवस सुट्टी दिली जाते। शाळा सुरू होताना सरस्वती वंदन नाही तर येशू ख्रिस्ताची प्रेयर होते आणि ती सगळ्या धर्माची मुलं बोलतात। प्रत्येक धर्माच्या मुलांना जर लहानपणापासून दुसऱ्या धर्माचं बाळकडू दिलं जात असेल तर साहजिकच त्या मुलांवर त्याचा प्रभाव होणारच। पण हे कितपत योग्य आहे हे त्या पालकांनी ठरवावं।